नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. मतदार याद्यांच्या दुरुस्तीशिवाय निवडणुका नकोत अशी भूमिका यावेळेला शिष्टमंडळानं घेतली. निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे म्हणाले. तर मतदार यादीमध्ये सुधारणेला आमचा पाठिंबा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत राज ठाकरे काय म्हणाले ते पहा. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय काय काम आहे? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका. निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा. मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला कळवा. सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला. आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? ही जी काय त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची, यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झालेली आहे. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करता? राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी का दाखवत नाही? मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते. मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवले गेलेले आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे. आमचं तुमचं करू नका. आमचा निवडणूक आयोग एकच. सत्तेतील 3 पक्षांसाठी काम करताय का? 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले? 8 टर्म 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणारे थोरात लाखाने पडले, हे कसं शक्य? संगमनेरकरांच्या जनतेने या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरातील थोरातांची असलेली दहशत असेल, दादागिरी असेल, याचा बिमोड करण्याचा पक्का निर्धार केला होता. त्यामुळं थोरातांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू. राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करताय असं दिसतंय. या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या निवडून आल्या 232. पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. सर्वांना धक्का बसला. म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा, पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा. ही कोणती निवडणूक आहे? सन्नाटा कुठे? आमच्याकडे का त्यांच्याकडे? मी तर म्हणालो ना की एकदम कन्फ्यूज झालेले आहेत सगळे लोक. आता निवडणुका पुढे ढकला म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाही आहे. पराभवाची चाहूल त्यांना लागलेली आहे. पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचं वक्तव्य करतात. निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते पहा. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या. व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल. त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता? एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे. एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढेच आता राहिलेले आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोर वरती कुठेतरी आहेत. ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय? चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदाऱ्या आमच्याकडे नाही, मग आम्ही कुणाशी बोलू? निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही.